आजचे विज्ञान पुनर्जन्म या कल्पनेवर विश्वास ठेवित नाही. उपकरणांना दिसतील, गणिताच्या भाषेत मांडता येतील, तंत्रज्ञानात वापरता येतील असे पुरावे विज्ञानाला हवे असतात. मुक्तीचा मार्ग दाखवील असा कृष्ण मोजक्या माणसांच्या वाट्याला येतो. मृत्यूबरोबर सारे काही संपणार आहे हे गृहीत बहुसंख्य समाजाने मान्य केले आहे. पण मृत्यू ही खरेच सुटका आहे का? तसे असेल तर मुळातच जीव जन्माला का येतो? काही मुले सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म घेतात, तर कितीतरी जीवांच्या वाट्याला दारिद्र्य, असह्य अशा वेदना, दुखणी येत असतात. निसर्ग ऑटिस्टिक वेडी मुले का जन्माला घालतो? गर्भाचे नीट पोषण न होण्यामधून हे घडत असते असे न पटणारे उत्तर विज्ञानाकडून दिले जात असते. आर्थिक परिस्थिती उत्तम असणाऱ्या, विज्ञानाचे सारे नियम पाळणाऱ्या, उच्च शिक्षित कुटुंबातूनही अर्धवट मेंटली रिटार्डेड मुले जन्म घेत असतात. प्रगत मानल्या जाणाऱ्या देशात सधन कुटुंबातूनही शरीराची किंवा मेंदूची पूर्ण वाढ न झालेली मुले जन्माला येत असतात. अनेक डॉक्टर्सच्या घरातही अर्धवट वाढ झालेली मुले पाहता येतात. पुढील जन्म कोठे का होतो यावर भगवद्गीतेमध्ये काही विधाने करण्यात आली आहेत. मृत्यूच्या क्षणाला सत्व, रज, तम या गुणांपैकी ज्याचे प्राबल्य असेल त्यावर पुढील जन्म अवलंबून असतो. अंते मतिही सा गतिही या सुभाषिताप्रमाणे अखेरच्या क्षणी मनात जी भावना असेल ती पुढील जन्माची दिशा ठरवीत असते. जीवनभर मन ज्याची स्वप्ने पाहत असते तेच विचार अखेरच्या क्षणाला मनात येत असावेत. निदान तर्क तसेच होतो. जीवनाच्या अखेरीला सोडून द्या, झोप येण्याआधीच्या क्षणाला आपल्या मनात कोणते विचार येत असतात हे आठवण्याचा प्रयत्न करा. साऱ्या धर्मांमध्ये आत्महत्या हे पाप आहे असे मानण्यात आले आहे. एखाद दुसऱ्या देशाचा अपवाद सोडल्यास आत्महत्येचा प्रयत्न हा सर्वत्र गुन्हा मानण्यात येतो. माणूस निराश, हताश झाला की आत्महत्येचा विचार करू लागतो. आत्महत्या ही सुटका नाही. वाट्याला आलेले जीवन भले ते सुखावह नसेल पण स्वीकारावे लागते. वाट्याला अखेरचा क्षण येईपर्यंत त्या जीवनातून सुटका नसते. मृत्यू निसर्गाच्या नियमाने यायला हवा. त्या क्षणापर्यंत वाट्याला येणारे भोग भोगायलाच हवेत. स्वतःला आधी संपविले गेले तर या जन्मात जे भोगावे लागले असते ते सारे पुढील जन्मात सोसावे लागते. कर्मविपाकाची कल्पना त्यामधून मांडण्यात आली असावी. पूर्वीच्या काळात पुनर्जन्म, कर्मविपाक, पापपुण्याच्या विविध कल्पना मांडण्यात आल्या. यावत जीवेत सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनर्जन्मं कुतः. देह जळून गेला की नव्याने जन्म नाही. पापे देणी कधीतरी फेडावीच लागतात ही समजूत चुकीची आहे. मौज मजा करण्यासाठी काहीही करा सांगणारा चार्वाकही याच देशात होऊन गेला. पैशामागे धावणाऱ्या, पैसे हेच सर्वस्व मानणाऱ्या आजच्या आर्थिक जगाचे नियम फार पूर्वी चार्वाकांनी सांगून ठेवले होते. पैसे आणि सत्ता प्राप्त करण्यासाठी धष्टोटपणे वागण्याचे नियम हा आजच्या युगाचा धर्म झाला आहे. आपल्या पूर्वसुरींनी नीती अनीतीचे जे नियम ठरविले होते ते तसे का ठरविले गेले? त्यामध्ये काही तथ्य होते का? दैव असे काही असते का? पुढील जन्म कशावर ठरत असतो? अशा विषयांवर आपण आपापसात बोलत नाही. मृत्यू या विषयावर आपल्या बऱ्याच घरातून कधी संवादही केला जात नाही. जीवनाशी संबंधित असणारे महत्त्वाचे विषय समजून घेण्यासाठी माणसे एकत्र येतात का? नाही. जीवनाचे व्यवहार कसे चालतात, मानवेतर जीवन हे कधीच कळणार नाही. कुतूहल ही फक्त मानवाच्या वाट्याला आलेली मोठी देणगी आहे. म्हणूनच उत्क्रांतीच्या प्रवासात माणूस महाबलाढ्य होत गेला, धरित्रीचा स्वामी झाला. पुनर्जन्म, पापपुण्याच्या कल्पना, असमानता यासारखे प्रश्न अनेकांना सतावित असतात. यावर निरंतर संवाद चालू राहायला हवा. मानव अधिक उन्नत अवस्थेप्रत जावा. परग्रहावरील जीवाचे, एलियनचे स्वागत करण्याची मानसिकता घडविली जावी. यासाठी नवीन धर्मनियम तयार करावे लागतील. त्यावरील संवादात सहभागी होणे, आवाक्यात असणारे काही काम करणे, प्रयोगात सहभागी होणे आपल्यालाही आवडेल असे मानतो. धन्यवाद.